हा ताई करूया. चालेल. जय श्रीराम. जय श्री ध्यानम. जय श्री कृष्ण. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् मम गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारतैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तककेशवः पाराशर्यवच सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधना बोधितं लोके सज्जनशतपदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलप्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. जय श्री कृष्ण. ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय चालू आहे. आजपासून 67 ओवी आहे. परी एकेगा सुभगा हा प्रसंगू असे तुलसी जोगा कानची करी हो सर्वगा ये अथिलिया परंतु ते भाग्यवान अर्जुना ऐक. हे अंतःकरण संपन्न अर्जुना तू आपल्या सर्व अंगास कानच कर. ऐसे प्रेम रसे सुरपुरे बोलिले जे तव यादव वीरे तव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले. जेव्हा श्रीकृष्ण परमात्म्यांनी प्रेमरसाच्या अतिशय भराने असे भाषण केले तेव्हा अर्जुनाच्या आकाराने अवधान प्रकट झाले. देव निरोपिती ते फुले एवढे श्रोते पण फाकले जैसे आकाशा केव पसरिले दाही दिशा. आकाश एवढे अपरिमित असूनही जसे दाही दिशांना कोटाळले आहे त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे बोलणे व्यापक असताही ते अर्जुनाच्या अवधानापुढे अगदी अल्प झाले. असे इतके अर्जुनाचे अवधान वाढले. श्रीकृष्णोत्तही सागरा हा अगस्त्यची दुसरा म्हणून घोटू भरा भरो पाहे एकसरा अवघेचिया. श्रीकृष्णाच्या निरूपणात समुद्रास गट्ट करणारा अर्जुन हा दुसरा अगस्त्य ऋषीच उत्पन्न झाला म्हणून तो श्रीकृष्णाच्या संपूर्ण निरूपणाचा एकदम घोट घेण्यास पाहू लागला. ऐसी होय सांडूनी खवळिली आवडी अर्जुनी देवे देखली येथ झाले नि सुखे केली कुरबंडी काया. कृष्णाच्या याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणी श्रवणाविषयी अमर्याद आवड उत्पन्न झालेली पाहिली तेव्हा त्यास श्रीकृष्णास जे सुख झाले त्या सुखाची त्यांनी अर्जुनावरून ओवाळणी केली. काही आवाज येतोय ना? हॅलो, होतंय. हो, येतोय येतोय. येतोय ना? हा, हो आता हो. पहिला अध्याय. हा. पंचदशोऽध्याय श्री भगवान वाच ऊर्ध्वमूलमदशाकम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. श्री भगवान म्हणाले
आदिपुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेल्या, ब्रह्मदेव रूपी मुख्य फांद्या असलेल्या ज्या संसार रूपी अश्वस्थ वृक्षाला अविनाशी असे म्हणतात, तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली आहेत, त्या संसार रूपी वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वता जाणतो, तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे. आता माऊलींची ओवी आहे. मग म्हणे धनंजया, तो ऊर्ध्वगा तरुयया, येणे रुखेची काजया ऊर्ध्वतागमे. मग भगवान म्हणतात, हे अर्जुना, या संसार वृक्षाला ब्रह्म हे ऊर्ध्व म्हणजे वर आहे, आणि ब्रह्माच्या ठिकाणी ऊर्ध्वपणा खाली असलेल्या या संसार वृक्षामुळे वाटत आहे. एरवी माधोर्य अध, हे नाही जेथ भेद, अद्वयासी एकवद जया ठाई. वास्तविक विचार केला तर या ब्रह्माच्या ठिकाणी वरील, मधला व खालचा असा भेद नाहीच. फार काय सांगावे, ज्याच्या ठिकाणी दुसरे नाही अशा विषयी एक वाक्यता आहे. जो नाईकता जे नादू, जो असौरभ्य मकरंदू, जो अंगाथिला आनंदू सुरते विण, जो कानाला विषय न देणारा नाद व नाकाने सुवास न घेता येण्यासारखा मकरंद, आणि मैथुन आदी साधनाशिवाय असलेला मूर्तिमंत आनंद होय. जया जे आरा परवते, जया जे पुढे मागवते, दिसते विण दिसते अदृश्य हे, ज्याला जे अलीकडे व पलीकडे आहे, ज्याला जे पुढे व मागे आहे, व पाहणाऱ्या वाचून जे पाहणे आहे, व स्वभावता इंद्रियांना जे अगोचर आहे. उपाधीचा दुसरा घालिता ओपसारा, नामरूपाचा संसारा होय जयाते. ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मायोपाधीचा दुसरा संबंध कल्पिला असता नामरूपाचा व्यवहार होतो. ज्ञानामृत ज्ञेया विहीन नुसदेची जे ज्ञान, सुखा भरले गगन गाळी वजे. जे ब्रह्मज्ञाता व ज्ञेय ह्या वाचून केवळ ज्ञान मात्र आहे, आणि जे ब्रह्म आकाशातून गाळलेले म्हणजे आकाशापासून सूक्ष्म असून जे सुखाने भरलेले आहे. जे कार्यान कारण, जया दुजे ना का एकपण, अपणा या जे जाण आपणची. जे कोणाचे कार्य नाही व जे कोणाचे कारणही नाही, ज्याला दुसरे नाही व दुसऱ्याच्या अपेक्षेने येणारा एकपणाही त्याच्या ठिकाणी नाही, जे आपणच आपल्याला आहे असे समज. ऐसे वस्तू जे साचे, ते ऊर्ध्वगा यया तरुचे, तेथ आर घेणे मुळाचे ते ऐसे असे. अशी जी सत्वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तू, ती संसार वृक्षाचे ऊर्ध्व आहे. तिच्या ठिकाणी संसार वृक्षाच्या मुळाशी अंकुर निघाले, ते असे आहेत. तो प्रकार पुढील प्रमाणे आहे. तरी माया ऐसी ख्याती, नसतीच यया आधी, की वांझेची संतती वानणे जैसी. या संसार वृक्षाच्या मुळाची माया म्हणून जी प्रसिद्धी आहे, ती नसलेलीच आहे. किंवा ज्याप्रमाणे वांझेच्या संततीचे वर्णन करणे हे केवळ नुसते शब्दच आहेत. जैसी सतना असत होय, जे विचारांचे नामनस आहे, ऐसिया परिचय आहे अनादी म्हणती. ज्याप्रमाणे ही माया आहे म्हणता येणार नाही व नाही म्हणता येणार नाही. कारण आहे म्हणावे तर विचाराने तिला बाध होतो, व नाही म्हणावे तर जगत कार्यावरून ती असावी असे तिचे अनुमान करता येते. जिला विचाराचे नाव सहन होत नाही अशा प्रकारची ती आहे, व तिला अनादी म्हणजे आरंभरहित असे म्हणतात. जो नाना तत्वांचा मांदसू, जे जगद्भ्रमाचे आकाश, जे आकार रजताचे दुस घडी केले, जी माया संसार वृक्षाचे बीज आहे, जी माया प्रपंच रूप वृक्षाची जमीन आहे, व जी माया विपरीत ज्ञानास प्रकाशन करणारी प्रज्वलित मशाल आहे. जे भवद्रुम बीजिका, जे प्रपंच चित्र भूमिका, विपरीत ज्ञान दीपिका सांचली. जी माया अनेक शक्तींची पेटी आहे, जी माया जगतरूपी ढग येण्याचे आकाश आहे, अथवा जी माया संपूर्ण विश्वाकार रूपी वस्त्राची घडी केलेली आहे. ते माया वस्तूच्या ठाई, असे जैसे नाही, मग वस्तू प्रभाची ना पाही प्रगट होय. ती माया ब्रह्माच्या ठिकाणी जशी नाही अशी आहे,
मग वस्तूचा प्रकाशच जगत रूपाने प्रकट होतो. जैसा आपण या आली निद्द, करी आपण पे जेवी मुग्ध, का काजळी आणि मंद प्रभादीपी. जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा ती आपल्याला अशी मूढ करते. अथवा दिव्याच्या ज्योतीच्या ठिकाणी काजळी वाढली असता ती काजळी दिव्याचा प्रकाश मंद करते. स्वप्नी प्रिया पुढे तारा तरुणांगी, निदेली चेवउनी वेगी, आलंगिले निविणी अलंगी सकामू करी. स्वप्नात आपल्या नवऱ्यापुढे निजलेली तरुण स्त्री स्वप्नातच नवऱ्याला जागे करून त्याला खरे खरे आलिंगन दिल्याशिवाय स्वप्नातच आलिंगन देऊन त्याला खरोखर सकाम करते. तैसी स्वरूपी झाली माया आणि स्वरूप तेणे धनंजया, तेची रुखा यया मूळ पाहिले. ज्याप्रमाणे स्वरूपाच्या ठिकाणी असलेली माया आपला आश्रय जे स्वरूप त्याच्या ठिकाणी नेणणे म्हणजे अज्ञान जाणते, तेच या संसार वृक्षाला पहिले मूळ आहे. वस्तूची आपला जो अबोधू, तू ऊर्ध्वी आठुळैजे कंदू, वेदांती हाची प्रसिद्धू बीज भावो. ब्रह्मवस्तूला जे आपले अज्ञान आहे तेच या संसार वृक्षाचा व ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी बंधन बांधला गेलेला काटा आहे. आणि या वेदात यालाच बीजभाव असे प्रसिद्ध नाव आहे. घन अज्ञान सुषुप्ती, जो बीजांकुर भावो म्हणती, येर स्वप्न घन जागृती हा फळभाव येता. पूर्ण अज्ञान अशी जी निद्रावस्था तिला वस्तूच्या अबोधरूपी बीजाची अंकुरावस्था असे म्हणतात. आणि ज्या इतर दोन जागृती स्वप्न व अशी अवस्था आहे त्या सुषुप्ती रूपी अंकुराची फलावस्था असे म्हणतात. यई यया ऐसी जया वेदांती, निरूपण भाषा प्रतीती, परित्यय असो प्रस्तुती अज्ञान मूळ. वेदांतामध्ये प्रतिपादन करावयाच्या भाषेत या संज्ञांना वरील प्रमाणे प्रसिद्धी आहे, परंतु ते राहू द्या. या सर्वात कारण अज्ञान आहे. ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे, अधोर्ध्व सुचितीमुळे, बळीया बांधोनी आळे माया योगाचे. त्या उपाधी रहित व सर्वांचे पलीकडे असलेल्या चैतन्याच्या ठिकाणी मायेचा दृढ संबंध होणे हे आळे तयार करून त्यातील मुळे संसार वृक्षाचा खालचा भाग व वरचा भाग दाखवतात. मग आधिली सदेहांतरे उठती जे अपारे, ते चौपासी घेऊन आगारे खोलावती. मग अपार असे निरनिराळे देह खाली चोहीकडे अंकुर घेऊन खोल जातात. ऐसे भवद्रुमाचे मूळ, जे ऊर्ध्वी करी बळ, मग आणि यांचे बेंचळ अधिदावी. असे हे संसार वृक्षाचे मूळ म्हणजे माया ते वरच्या बाजूस ब्रह्माच्या ठिकाणी बळ बांधण्यास लागले म्हणजे मग अग्नांचे झुंबाडे खाली येतात. येथे चिदवृत्ती पाहिले महत्त्व उमलले, ते पान वाल्हे दुले एक निघे. त्या झुंबाडात चिदवृत्ती म्हणजे माया, त्या मायेपासून पहिल्या प्रथम महतत्व हेच एक ते काय उमललेले कोवळे लुसलुशीत पान निघते. सत्वरजात्मका सत्वरज तमात्मकू त्रिविध अहंकारू जो एकू, तो तिवणा अधोमुखू बिरू फुटे. मग त्या पानात सत्वरज तमात्मक जो तीन प्रकारचा अहंकार आहे तोच खाली मुख असलेल्या अशा तीन पानांचा एक शेंडा फुटतो. तो बुद्धीची घेऊन आगारी, भेदाची वृद्धी करी, तेथे मनाचे डाळ धरी साजेपणे. तो त्रिगुणात्मक अहंकार सत्वापासून उत्पन्न होणाऱ्या बुद्धीचे शेंडे घेऊन भेदाची वृद्धी करतो, तेव्हा टवटवीत अशा मनाची डाळी वाढावयास लागते. ऐसे मुळाची या गाढिका, विकल्परस कोवळिका, चित्त चतुष्टय डहाळिका, कौभैजे तो. याप्रमाणे मुळाच्या दृढतेबरोबर विकल्परूपी रसाच्या कोवळेपणाने भरलेल्या अशा मन बुद्धी चित्त अहंकार रूपी लहान फांद्या
या त्रिगुणात्मक अहंकारात फुटतात. मग आकाश, वायू, द्योतक, आप, पृथ्वी हे पाच पोक महाभूतांचे सरोख सरळे होती. मग या तामस अहंकारापासून उत्पन्न होणाऱ्या आकाश, वायू, तेज, उदक व पृथ्वी या पंचमहाभूतांचे पोक सरळ जोराने फुटतात. तैशी श्रोत्रादी तन्मात्रे तिये अंगवसा गर्भपत्रे लुळलुळीते विचित्रे उमळती गा. त्याचप्रमाणे श्रोत्रादी पंच ज्ञानेंद्रिये व सूक्ष्म विषय या ढिगाळ्यांच्या शेवटास असलेले पूर्णपणे न उमललेली लुसलुशीत व एकसारखी एक नसलेली पाने व्यक्त होतात. तेव्हा शब्दांकुर वरी पडी श्रोत्रा वाढी देवडी होता करीत कांडी आकांक्षाची. तेव्हा शब्दांकुरापर्यंत श्रोत्राची वाढ होता होता असता श्रोत्रेंद्रिय हे विषयाचे आशेचे कांड तयार करते. हॅलो. अंगत्वचेचे वेल पल्लव आज वाचते. हो. अंगत्वचेचे वेल पल्लव स्पर्शांकुरी घेती धाव तेथ बांबळ पडे अभिनव विकारांचे. शरीरातील त्वगेंद्रियाचे वेल आणि पाने स्पर्शांकुरापर्यंत धाव घेतात. त्यावेळी नव्या नव्या विकारांची पुष्कळ वृद्धी होते. पाठी रूपपत्र पालोवली चक्षुलांबते कांडे घाली. पाठी रूपपत्र पालोवेली चक्षुलांबते कांडे घाली. ते वेळी यो महता भली पहाळी जाय. नंतर रूपाविषयीची पाने वाढली जातात. तेथपर्यंत चक्षु इंद्रिय लांबलचक कांडे घालते. त्यावेळी भ्रमाचा चांगला विस्तार होतो आणि रसाचे अंगवसे वाढता वेगे बहुवसे. जिव्हे आरतीची असोसे निघती बेंचे. आणि रस रस विषय रूपी ढगाळे फार वेगाने वाढले असता जिव्हेला इच्छेची अतिशय पाने फुटतात. तैसे कौंभेले निगंधे घ्राणाची डिरी थांबू बांधे. तेथ तळू घे स्वानंदे प्रलोभाचा. त्याप्रमाणे गंध विषय रूप अंकुराची वाढ होण्यास लागली म्हणजे घ्राणेंद्रियाचा शेंडा बळ बांधण्यास लागतो. तेव्हा घ्राणेंद्रिय आनंदाने अतिशय लोभाचा तळ घेतो म्हणजे घ्राणेंद्रियास गंधाचा अतिशय लोभ सुटतो. एव महदन्ह बुद्धी मने महाभूत समृद्धी या संसाराची अवधी सासनी जे. याप्रमाणे महतत्वापासून उत्पन्न झालेला अहंकार, बुद्धी, मन व पंचमहाभूतांचा समुदाय ही सारी संसाराची मर्यादा तयार होते. किंबहुना हे आठे अंगी अधिक फाटे परी शिंपीचे वेढे उमटे रूपे जेवी. फार काय सांगावे, या 8 अंगांनी हा संसार वृक्ष अधिक वाढतो. परंतु हा संसार किती वाढला तरी त्याचे अधिष्ठान जे ब्रह्म त्याच्यापेक्षा अधिक वाढत नाही. जसे शिंपीवर भासणारे रूप हे आपले अधिष्ठान, जी शिंप तेवढेच भासते. का समुद्राचे नि पैसारे वरी तरंगता आस्थारे तैसे ब्रह्मची होय वृक्षाकारे अज्ञान मूळ. अथवा समुद्राच्या विस्तारा इतका त्यावर लाटपणा पसरतो, त्याप्रमाणे ब्रह्मच अज्ञानमूळ असलेल्या संसार वृक्षाच्या आकाराने तयार होते. आता ह्याचा हाच विस्तारू हाची या पैसारू जैसा आपण पे स्वप्नी परिवरू एकाकिया. जसा एखादा पुरुष स्वप्नात आपण एकटाच आपला सर्व परिवार पाहतो, त्याप्रमाणे एकाकी जे ब्रह्म त्याचा विस्तार हा संसार वृक्ष आहे व त्याचा सर्व अवकाश
हाच आहे. परी ते असो हे ऐसे, कावरे झाड उसासे, यया महदादी आरवसे अधो शाखा. परंतु हे वरील वर्णन करणे राहू द्या. अशा ह्या तऱ्हेने भ्रमात्मक संसार वृक्ष वाढत असून महत्त्वादिकांच्या अंकुरापासून यास खाली फांद्या उत्पन्न होतात. आणि अश्वस्तू ऐसे ययाते म्हणती जे जाणते, तेही परीस हो येथे सांगे येईल. आणि ज्ञाते पुरुषाला अश्वत्थ असे म्हणतात. याचे कारण काय तेही इथे सांगण्यात येईल. ऐक. तरी श्व म्हणजे उखा, तो वरी एक सारिखा, नाही निर्वाहो यया रुखा प्रपंच रूपा. तर श्व म्हणजे उद्या, तोपर्यंत हा प्रपंच रूप वृक्षाला एकसारखे टिकणे नाही, म्हणून त्याला अश्वत्थ असे म्हणतात. जैसा न लोटता क्षणू, मेघू होय वनाना वर्णू, का विजूनसे संपर्णू निमेष भरी. ज्याप्रमाणे एक क्षण लोटला नाही, तोच मेघ नाना रंगाचा होतो आणि वीज ही एक पूर्ण निमिषभर देखील टिकत नाही. का कापतया बद्मदळा, वरील या बैसका गळा, का चित्त जैसे व्याकुळा माणूसाचे. येथे हलणाऱ्या कमळाच्या पाकळीवरील पाण्याच्या थेंबाला जशी स्थिरता नाही, अथवा व्याकुळ माणसाच्या चित्ताला जशी स्थिरता नसते, तैसेची ययाची स्थिती नासत जाय क्षणा क्षणाप्रती. म्हणजे या संसार वृक्षाची स्थिती आहे. म्हणजे हा म्हणजे या संसार वृक्षाची स्थिती आहे, म्हणजे हा प्रत्येक क्षणाला नाश पावतो. म्हणून याला ज्ञाते लोक अश्वत्थ असे म्हणतात. अश्वत्थ असे म्हणतात. आणि अश्वत्थू येणे नावे, पिंपळू म्हणती स्वभावे, परी तो अभिप्राय नव्हे श्रीहरीचा. आणि अश्वत्थ या नावाने स्वभावता पिंपळ असे म्हणतात, परंतु भगवंताचा तो अभिप्राय नाही. एरवी पिंपळू म्हणता विखी, नियागती देखली आहे निकी, परी ते असो का लौकिकी हेतू काज. एरवी पिंपळ या अर्थाने संसाराला भगवंतानी अश्वत्थ उपमा दिली असती तरी सुद्धा ती चांगली पटली असती. परंतु ते राहू द्या. आपल्याला लौकिक अर्थाशी काय करायचे आहे, भगवंताच्या हेतूशी आपल्याला काम आहे. म्हणून हा प्रस्तुतू अलौकिक पर्येचा ग्रंथू, आणि तरी क्षणी कत्वेचा अश्वत्थू बोलिजे हा. म्हणून आता या संसार वृक्षा संबंधी अलौकिक असे आख्यान ऐका. या वृक्षा क्षणबंधुरतेच्या दृष्टीने शास्त्रात अश्वत्थ असे म्हटले जाते. आपण हा पुढचं आता पन्नास नंतर घेऊयात ताई. 50. हा हो चालेल, 50 झाले. हो. काय करूया? तुम्ही सांगायचंय. माझ्या तर डोक्यावरून गेले आजचं पूर्ण. हो तेच ना. काय संसार वृक्षाविषयी सांगितलं काय. बरोबर आहे. 1 मिनिट सांगते हं. हो हो. आपण काय केलं, 14व्या अध्यायाची 14व्या अध्यायात असं पाहिलं की आवाज येतो ना माझा? व्हिडिओ ठेवा चालू. हं. खाली घ्यावा कॅमेरा. कॅमेरा वर झाला. हा बस आता ठीक आता आपण 14व्या अध्यायात पाहिलं, भक्त हा ईश्वरापासून वेगळा नाही, त्याची प्रचिती गुणातीत अवस्थेत येते, त्याला अनादि ऐक्य असे म्हणतात. पण मी नित्य ब्रह्मच आहे असा अनुभव त्यातून येतो. असा गुणातीत भक्त भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला. हा 14वा अध्यायाचा अनुबंध झाला. आता 15व्या अध्यायात माऊली प्रथम सद्गुरूंची सुंदर अशी मानसपूजा केली. काल आपण बघितली ती सुंदर मानसपूजा. हा, आता सद्गुरु कृपेनेच या गीतेचं व्याख्यान स्फुरतं की ज्याच्या पुढे मोक्ष ही फिका आहे, याचा सद्गुरु प्रसन्नतेच्या जोरावर गीतेचे हृदगत सांगण्याच्या साधनात मी संतांच्या चरणी सेवा करतो. म्हणजे त्यांनी
सद्गुरूंची आधी पूजा केली, संतांच्या चरणाची सेवा केली. ज्ञानेश्वरी करता ज्ञानाकरता अंगात कोणती योग्यता पाहिजे आणि कोणते ज्ञान टिकले पाहिजे असे सांगतात. मन शुद्ध पाहिजे आणि वैराग्य वाचून कोठेही ज्ञान टिकायचे नाही. वैराग्याचा असा कोणता प्रकार आहे जो आपण होऊन मुमुक्षूच्या गळ्यात माळ घाले. या संसाराला अनित्यता अनित्यता आहे त्याला आहे हे ज्याला कळले त्याला वैराग्य वाचून वैराग्य घालून तरी ते वैराग्य आपण होऊन साधकाच्या पाठीमागे लागेल. कळतंय का? संसाराची क्षणभंगुरता कशी आहे तेच वृक्षाच्या रूपकाने श्रीकृष्ण येथे सांगतात. पुरुषोत्तमाचा आरंभ माऊलीने अश्वत्थच्या महारूपकातून केला आहे. रूपक सूक्ष्मपणे अभ्यासले तर या अध्यायाचं मध्यवर्ती सूत्र हाती येईल. अ म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्या आणि थ म्हणजे न टिकणारा, म्हणजे जो उद्यापर्यंत टिकत नाही तो अश्वत्थ. आता हे श्रीकृष्ण सांगतात संसार हा क्षणभंगुर आहे हे पटले तर वैराग्य निर्माण होईल. संसार वृक्षाचे आश्चर्य सांगावयास गेले तर ते लोकोत्तर आहे. संसार वृक्षाची वाढ खाली आहे. संसार वृक्षाच्या मुळाशी माया आहे, ती नसलेलीच आहे. म्हणजे ती वांझेच्या संततीचे वर्णन करण्यासारखी आहे, जी आहे म्हणता येत नाही आणि केवळ नुसते शब्दच आहेत, म्हणून तिला अनादी असेही म्हणतात. माया ही संसार वृक्षाचे बीज आहे. त्या संसार वृक्षाचे बीज माया आहे. जी माया प्रपंच रूपी वृक्षाची जमीन ही जमीन आहे. विपरीत ज्ञान प्रज्वलित करणारी ती मशाल आहे, म्हणजे ती मशाल पण आहे. या संसार वृक्षाचे मूळ जी माया व वरच्या बाजू ब्रह्माच्या ठिकाणी बळ बांधण्यास लागले, म्हणजे अग्नीचे झुंबाडे खाली येतात, त्यातून छिद्रवृत्ती म्हणजे माया निर्माण होते. वृत्ती निर्माण होते. या मायेपासून उमललेली कोवळे तीन लुसलुशीत पाणी येतात, त्याला महत्त्व म्हटले आहे. त्याला त्रिगुणात्मक आकाराचा शेंडा फुटतो. मन बुद्ध चित्ती ते त्रिगुणात्मक आकार म्हणजे सत्वरज तम. हे सत्वरज तीन गुणांचा एक शेंडा फुटतो. त्याला आधी ते कोवळे लुसलुशीत पान होते, मग त्याला साधन चतुष्टय येते. म्हणजे साधन चतुष्टय म्हणजे मन बुद्ध चित्त अहंकार रूपी फांद्या फुटतात, म्हणजे साधन चतुष्टयाच्या फांद्या फुटतात. त्यानंतर पंचमहाभूते म्हणजे आकाश, वायू, तेज, उदक व पृथ्वी आणि पंच ज्ञानेंद्रिय यांनी सूक्ष्म विषय उत्पन्न होतात. यातून एकाकी ब्रह्मापासून साऱ्या संसाराची रचना होते. हा वृक्ष प्रतिक्षणी नाश पावतो. तो सामान्यांना दिसत नाही, कारण त्याचे जगणे नाहीसे होणे इतके वेगवान असते की ते समजून येत नाही. महाप्रलय काल आला की प्रचंड संहारकारी वारा सुटतो. या वृक्षाची साल गळून पडते. त्यानंतर पुन्हा कल्पांताच्या आरंभी नवनवीन सृष्ट्यांचे समूह निर्माण होतात व हा वृक्ष अज्ञानी लोकांना हिरवागार दिसतो. पण ज्ञानी लोक त्याचा वेगळा वेग ओळखतात व हा किती क्षणभंगुर आहे हे जाणतात. हा वृक्ष खरा आहे पण अज्ञानी लोक असे म्हणतात. ज्ञानी लोकांना हा वृक्ष निश्चत्व जाणून असतात आणि हे जाणणे ज्ञानाचे द्योतक आहे. असा हा वृक्ष कालांतराने वाढत राहतो. म्हणजे आता वाचून दाखवले मी हे, मला पण 4 वेळा वाचावं लागतं काही सांगते. ताई तुम्हाला कळलं का? हॅलो. आजचं थोडं अवघड आहे म्हणलं. हो ना. तर आता 15वा अध्याय म्हणजे संसार वृक्ष कसा निर्माण होतो बघा. बर. या वृक्षाचा वरती ब्रह्मापासून एक हे खाली 3 पानाचं लुसलुसीत कोवळा पान फुटतं आधी, ते सत्वरजतम. त्या सत्वरजतमाला पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, सूक्ष्म वृत्ती, बुद्धी हे सगळे येतात आणि सर्व जीव निर्माण होतो. आणि मग पुढे तामस ह्याच्यापासून
काय काय होतं ते पण आता ज्ञानेश्वरीत वाचलं आपण. हम्म. सत्वापासून काय होतं. असा हा संसार वृक्ष आहे, अवघड आहे. मुळात अश्वत्थ म्हणलाय कारण तो बरोबर. आज आहे आणि उद्या नाही. म्हणजे तो आजचा आहे असं पण म्हणला तरी तो उद्या तसा नसतो, कारण ही सृष्टी प्रलय आला की सगळं निघून जाते. ते प्रलय बदलत नाहीसा होतो, बदलत जात, सृष्टीत अस्थिर आहे परत पूर्णपणे. टवटवीत पाणी. हा, अस्थिर आहे, पुन्हा टवटवीत पाने फुटतात. आपण सर्वसामान्य म्हणतो हा हिरवागार वृक्ष आहे, पण तो तसा नाहीये. ज्ञानी लोकांना कळतं की हा खूप क्षणभंगूर आहे. मला एवढंच कळलं ताई, ती पण सांगा आता काहीतरी. अवघड आहे विवेचन हे असं. अवघड आहे, आज अवघड आहे. दादांची आठवण येते. आज आज दादांची रामदास आठवण दादांची येते. मी सध्या तेराव्या आता याच्यामध्ये तेराव्याच्यात सांगितलं होतं त्यांनी, 13व्या अध्यायामध्ये सत्व रजतम मन बुद्धी चित्त अहंकार पंच ज्ञानेंद्रिय पंच असे काहीतरी 32 ते 33, त्यातून कशी सृष्टी निर्माण होते तोच विषय खरं म्हणजे आज इथे आहे, पण तो सांगता नाही येते आता. नाही, आज दादा येथील, पण थोडं सध्या बिझी आहेत दादा. हो का? हा, 15 दिवस 15व्या बाहेर अध्यायाचे गेले. नेमके. 15 दिवस बाहेर पण हा गेलेले आहेत, त्याच्यामुळे मग दादा अच्छा. येऊ शकत नाही हा आहेत. हा अध्याय पण महत्वाचा आहे आणि आपल्याला जरा कोणतरी सांगायला पाहिजे. मी पुष्कळ प्रयत्न केला पण मला पण काही सांगता नाही आला तो. नाही, परत परत हे करूयात आपण. कोणी सांगतं का आज? हा, कोणीतरी सांगा. विद्याताई आहेत का? हो, विद्याताई असतील तर. विद्या शकुंतलाताई, विद्याताई. शकुंतलाताई आहेत. हा, सांगा ताई. संसार वृक्ष, अश्वत्थ वृक्ष. ताई मी आहे पण आता प्रवासाला निघाले हो. अच्छा, असं आहे का? बर बर बर. हो, उद्या बोलेल मी बर बर, सोमवारी. हरकत नाही, ते बरं हरकत बरं. नाही. आपण परत एकदा अभ्यास करून परत बोलूया, चालेल, परत काही हो प्रॉब्लेम नाही. हो हो परत हो, खूपच सुंदर विषय तरी आहे. अभ्यास. हा, आता मी अभ्यासू 5 मिनिटात लोकांकडून ऐकायला निघणार आहे, पण पाहिजे. मी तेवढ्यात ऐकलं कसं आहे. बरं. आपण एखाद दिवशी परत अभ्यास करून मग बोलू सोमवारी. परत सांगा. हो हो हो, चालेल ताई, चालेल, काही प्रॉब्लेम. आपण हे घेऊयात, काय म्हणू, कसं आहे ना. कसं आहे अजून कोणी सांगा. बोलणार आहे का? अजून कोणी बघा बोलतं? कोण. जयश्री ताई. विजयाताई बोलतायत म्हणे, एक मिनिट. हा बोला. जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण ताई. यामध्ये तर या वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. या डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत. या वृक्षाची मुळे खालीही पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्मांशी बांधली गेली आहेत. वटवृक्षाचे अधिक विस्तृत वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे आणि यामध्ये झाडाच्या डहाळ्यांना इंद्रिय विषय मांडले आहे. प्राकृतिक गुणांच्या विकासाद्वारे आपण विविध इंद्रिय विकसित करतो आणि इंद्रियांद्वारे विविध प्रकारच्या इंद्रिय विषयांचा उपभोग घेतो. शाखांच्या अग्रभागी कान, नाक, डोळे इत्यादी इंद्रिय आहेत आणि ही इंद्रिये विविध इंद्रिय विषयांच्या उपभोगाशी संबंधित आहेत. डहाळ्या म्हणजे शब्द, रूप, स्पर्श इत्यादी इंद्रिय विषय आहेत. अंगभूत मुळे म्हणजे राग आणि द्वेष आहेत, जी विविध प्रकारच्या दुःखांची आणि इंद्रिय भोगाची उपफले आहेत. पुण्य आणि पापवृत्तीचा या दुःखांपासून विकास झाल्याचे मानले जाते आणि ही मुळे सर्व दिशेने पसरलेली असतात. प्रमुख मूळ ब्रह्मलोकापासून तर मानवीय ग्रह मालिकांपासून इतर मुळे विस्तारित होतात. उच्चतर लोकांमध्ये आपल्या विविध कर्मफलांचा भोग घेतल्यावर मनुष्य पुन्हा खाली या पृथ्वीवर येतो आणि उच्च लोकांच्या पुनःप्राप्तीकरिता पूजा, सकाम कर्मे इत्यादी करतो. या मनुष्य लोकाला कार्यक्षेत्र मानले जाते. या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही. याचा आदी अंत आधार कोणीही जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्ती रूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे.
त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्या पुन्हा परतावे लागत नाही. ज्या परम पुरुषाकडून अनादी काळापासून गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे त्या परम पुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे. इथे भगवंतांनी सांगितले आहे की अहम सर्वस्य प्रभव, मी सर्व गोष्टींचे उगमस्थान आहे. म्हणून या भौतिक जीवनरूपी दृढ वटवृक्षाच्या बंधनातून बाहेर पडण्यासाठी मनुष्याने श्रीकृष्णांना शरण गेले पाहिजे. त्यांना शरण गेल्यावर आपोआपच तो संसारिक विस्तारापासून विरक्त होतो. मला असं त्यांनी अश्वत्थ वृक्षाचं विस्तृत याच्यापासून आपण कसं विरक्त होऊ शकतो असे भगवंतांनी आपल्याला इथे सांगितलेले आहे. छान ते. बरंच छान कळालं बरं का. म्हणजे थोडं हा डोक्यावरून त्यामध्ये आहेच आपल्याला जाण्यासारखं. छान श्लोक खूप छान आहेत हे दोन या याच्यामध्ये. दोन्हीच मिळते. चालेल, पसायदान घेऊयात. हो हो हो, हो. खूप आता छान. विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमत द्यावे पस्ताय दान हे. जे फळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूतान परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जेवांशील तो ते लाहो प्राणजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन सोय रे होती, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नित्य लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजये होवा ओजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान प्रथाओ, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. छान छान ताई. परत एकदा अभ्यास परत करूयात, परत एकदा बोलूयात ह्याच विषयावर. हो बोलूया हो, परत या विषयावर आणि परत एकदा संधी द्याल. नक्कीच नक्कीच ताई. हो, खूप छान. दोघींनी पण छान सांगितलं. धन्यवाद दोघींचे पण. चालेल तुमची पण संधी द्या. चालेल, करते बंद. झाला, वेळच झालाय. हो हो. हो हो. अजून काही कोणाला बोलायचं आहे? अनम्यूट करू? अजून कोणाला बोलायचं असेल तर अनम्यूट केलंय सर्वांना. परत एकदा काही नाही वाचन ताई, द्या. लग्नाचं राही टूर मुळे थोडं लक्ष कमी व्हायलंय, बाकी काही नाही. काय काय काय? टूर प्रोग्राम आणि लग्न असल्यामुळं थोडं लक्ष कमी व्हायलंय, म्हणलं सांगता येईना झालंय. सांगायची इच्छा असूनही बोलता येईना झालंय. बरोबर आहे.